असे हा सर्वजण मजेतच असतात. आज माझी 2 कामं होती. एक लाईट बिल ऑफिसला जायचं होतं. मीटर ते काल माझं नवीन मीटर बसवलं, तर त्यामुळं तिथं जाऊन त्याला भेटायचं होतं साहेबाला. आणि दुसरं काम होतं, माझ्या मोठ्या बहिणीची नात आजारी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, तर तिला जाऊन भेटले. आता काय झालं, मी त्यांचा तिथे व्हिडिओ काढला होता सर्व, म्हणजे नाही का असं, पण ते ते नसतात का काय ते हे तिथे काम करणारे लोक, ते म्हणाले मावशी व्हिडिओ डिलीट करा, पण माझा व्हिडिओ झालाच नाही. म्हणजे काय झालं, माझं हँग होतं ना फोन, तर हँग झाल्यामुळं फोन काय हे काय माझं म्हणजे व्हिडिओ काय तयारच नाही झाला आणि यूट्यूबला आलाच नाही, म्हणजे गॅलरीमध्ये गेलाच नाही तो, तिथेच तिथं डिलीट झाला. आता काय सांगायचं. मग मी त्यांना दाखवलं, ते म्हणाले नाही नाही काही नाही, जावा तुम्ही नाही काढला आमचा व्हिडिओ. आता त्या असं आहे ना, सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे ना, ससूनला म्हणा, सरकारी हॉस्पिटलमध्ये काढू देत नाहीत, कारण का तिथे त्यांच्यावर काही कारवाई होते असते, असं त्यांचं आहे म्हणणं. तर मी काही काढलाच नाही आणि तो माझ्या गॅलरीमध्ये आलाच नाही. बरं झालं. तर असं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझा फोन तिथेच हँग झाला होता आणि हे मला माहिती होतं, परंतु त्यांच्या समाधानासाठी मी त्यांना दाखवलं. मग ते म्हणाले की नाही आहे व्हिडिओ. तर असं आहे बघा. तिला भेटले, म्हटलं आता चला चाललेलीच आहे त्याच वाटेने, तर दोन्ही कामं करून घ्यावी. मग मला वेळ भेटतो नाही भेटतो, शेवटी बहिणीची नात आणि माझी नात काही वेगळी नाही आहे, एकच आहे, हो की नाही. मग तिला पण भेटून आले आणि आले आता घरी बसले. आता म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. आणि असं असतं बघा, आजारी असल्यावर जावंच लागतं भेटायला, नाही का. तर मग गेले होते, भेटून आले. आपण कोणाचा आजार तर घेऊ शकत नाही ना, कोणाला आपण हे करू शकत नाही, पण आपण जाऊन त्यांना एक भेटलो म्हणजे त्यांना ते बरं वाटतं. आणि नातेवाईकात भेटावंच लागतं. नाही भेटलं तर बघा असे बोलतात ना नंतर, की आम्ही आजारी होतो तेव्हा कोण आलं बाई, असं तसं बोलणारे बोलतात. ते नाही बोलणार तसे, परंतु बोलतात लोक. त्यामुळं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. आपलं काम आहे ते आपण पूर्णपणे करायचं, हो की नाही. तर असं असतंच बघा. धन्यवाद.